नमस्कार, माझे नाव निकिता सुनील इंगोले। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव। या पुस्तकाचे नाव आहे माझा मोठा भाऊ। या पुस्तकाचे लेखक प्रतिम भांडे। या पुस्तकाची किंमत फक्त 30 रुपये आहे। या पुस्तकात छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत। या पुस्तकात एकूण पेज आहेत 11। या पुस्तकात मला छोट्या छोट्या गोष्टी आवडलेल्या आहेत। दादाचे बनवणे लक्षपूर्ण एक उंच आपल्याला दादासाहेबांनी बनवलेले निघाले होते। रक्तपोजे माझे अडवलेले दादा रुंच मध्ये उंच रात्र ओढले माझे हात तोडे पाकडे लक्ष ठेवा नेहमीच झोपे लक्षमचू रात्र लोक्यम तरियम। ठीक आहे दादा, मी तसेच करणार। ठीक ते तुमच्या महादेवाच्या आहेत याला जीवनात करून घ्या। रूपाचे शाळेमध्ये स्वप्न मानुले शिकवले होते। उंच आपल्याला दादासाहेब एके भेटले म्हणले होते। तेव्हा दादाला म्हणले दादा मी तुमच्या माझे हो तुम्ही काय हे भेटले नव्हते बनवले आहे ते बनवले ते तुमचे माझे जीवनात करून घेत आहात। चूक माझे शाळेमध्ये भेटले नव्हते शिकल्यावर मी हे खूपच सुंदर आहे उंच ठेवल्यावर हे खूप दादाचे कौतुक करून याला प्राथमिक दादा वडियम पासून एका सुंदर इमारत बनवले होते। पण याला ते जमिनीत नेहमी दादा उंच ठेवल्यावर मी माझे पर्यंत केले नव्हते। असं मी हे दुसऱ्यापर्यंत पूर्ण करून शिकलेत नाही। मी हे करू शिकून का मी परंतु प्रयत्न करून दादाला तू हे नक्कीच करू शिकली दादाची वेळ आणि याच्याशी खेळू उंच दसबाजी म्हणून गेले होते। नेहमीच जणू खूप मज करत होते। बांगू याचे मन 2 कल्लू बनवले आहेत गेले होते। तुम्ही जणू खूप मज करत होते। गंगा तुला मी कल्लू बनवले आहे सुंदरा तुला माझे मन दादा मजत होते। तेव्हा मी माझ्या मनात ठरवले होते। दादा आणि कल्लू दुसऱ्या गावाला गेले होते आणि त्या गावाला जाऊन त्यांनी एका छोटासा मोठा 2 जादूगर आणले होते आणि त्या जादूगर आणि त्यानं त्याला नाही का पेटी दिलती आणि त्या पेटीत नाही का त्याला सोन्याची बांगडी निघली होती। दादाची नेहमीच मित्रांनी लक्ष ठेवा उंच आपल्या टेबलांनी बागले गेले होते। आई खरी दुकानात गेले उंच हे तुमच्यासाठी मग गेले तुला आवडत ना हे दादा मला मित्र म्हणून कुठले साहेब म्हणले दुकानात गेले होते आणि एक आजीबा होती आणि ते एक मथारा होता आणि कुल्फी विकत होता आणि एक दादा गेला होता। त्या दादाने त्याला कुल्फी दिली होती। आणि आज आपल्याला आजूबाजून अनेक नाते असतात। लहान मुलांनी या नेहमीच माहिती देऊन याचे अंतरण करण्यात आपण या शिकवले पाहिजे। तुमच्या हातातील गोष्टी बनवून छान वागू पाहिजे। कोणते पुस्तकाचे छोट्या गोष्टी असतात त्या छोट्या छान गोष्टी वागून शिकून याचा अभ्यास करून आपल्याला गोष्टी चित्रात दिसत असतात। पण ते काय पदार्थ म्हणून मासे शिकले होते। त्या एका फुगा होता आणि त्या फुग्याला ते दादा आणि बहीण घेऊन जात होते। त्या फुगा एक मोठा होता आणि त्या फुग्यात हवा भरली होती आणि ते फुगा उडत होते। त्या गोष्टीचं नाव आहे माझा मोठा भाऊ। त्या गोष्टीत आपल्या छोट्या गोष्टी मिळाल्या आहेत। त्या गोष्टीचं परंतु छोट्या गोष्टीपर्यंत छान गोष्टी अशा छान गोष्टी पण आहेत। त्याच्यात मला एक गोष्ट आवडलेली आहे। त्या गोष्टीचं
दादाजी नेहमीच मित्रांचे नृत्य ठेवा उंच आपल्या ठेवून वागले होते. सकाळी म्हणून एक खूप अडले जात नव्हते. त्या खूपच राहत होत्या. त्या खूप हिंडत होत्या आणि त्या मी इथंच माझी गोष्ट संपवते.